नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आदित्यला भेटण्यासाठी सागरने जादूगरामध्ये वेषांतर केलेले असते आणि तो जादूगर बनून आदित्यबरोबर खेळत असतो। तर इकडे मुक्ता तिच्या आईला असं म्हणते की तो जो जादूगर आहे ना, तो जादूगर नाही तर तो सागर आहे। आणि ऐकता क्षणी लगेच माधवी म्हणते, मुक्ता तू आत्ताच्या आत्ता इथून जा, मला आणखी काही अडचणी नको आहेत असं म्हणून ती मुक्ताला पाठवून देते। तर इकडे सानवीला सगळं काही सत्य समजलेलं असतं आणि ती आदित्यला घेण्यासाठी थेट माधवीच्या घरी येते आणि घरी आल्यानंतर बेल वाजवते। त्यावेळेस माधवीला ती म्हणते, कुठे आहे आदित्य असं म्हणून डायरेक्टली ती आदित्यकडे जाते। त्यावेळेस आदित्य हा सागरच्या मिठीमध्ये असतो। त्यावेळेस सावनी आदित्यला ओढून घेते आणि म्हणते, कोण आहे हा माणूस, कोण आहे हा माणूस असं विचारते। म्हणजेच आता सागरला सावनीने ओळखल्याने नसते की तो जादूगर म्हणजे सागर आहे, तिच्या लक्षात आलेले नसते। आता माधवी सगळी बाजू सांभाळून घेणार। आता जादूगर बनून सागरने सावनीला चांगलाच चुना लावलेला असतो आणि आता आदित्यला सुद्धा तो मिळवल्याशिवाय राहणार नाही। एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।